इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सध्या सोलापुरात ट्रॅफिक पोलीस ऍक्शन मोड मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या सोलापुरात ट्रिपल सीट विना लायसन व आवाज करणारे कर्कश सायलेन्सरवर मोठी कारवाई या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे। मी सध्या सोलापूर शहरातील सिव्हिल चौक परिसरात आहे। या ठिकाणी वाहतूक शाखेची मोठी कारवाई होताना आपल्याला दिसून येत आहे। आपल्या सोबत आहे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरजजी मिलानी सर। सर काय सांगाल, कारवाई सुरू आहे मोठी सर? आपल्या शहरामध्ये जे मोटरसायकल स्वार आहेत, जे सायलेन्सर बदलून वाहन चालवत आहेत, त्यामध्ये विशेष करून बुलेट स्वार आहेत, ते बुलेटचे सायलेन्सर बदलून मोठा आवाज करून फिरत असतात। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय। अशा लोकांच्यावरती आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करतोय। सध्या त्यांची गाडी जप्त करणे, त्यांचे सायलेन्सर काढून घेणे, अशी कारवाई सध्या चालू आहे। न्यायालयाकडून देखील हेल्मेटची सक्तीचे आदेश आलेले आहेत सर, ते आपल्याला काय सर कसं आहे? आपल्या शहरामध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, अपघातामध्ये हेड इंजुरी झाल्यामुळेच जास्तीत जास्त मृत्यू होत आहेत। हेड इंजुरी होऊ नये अपघात झाला तरी यासाठी हेल्मेट वापरणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांना हेल्मेट वापरायची सवय लागावी म्हणून आपण शहरामध्ये सध्या हेल्मेटची सक्ती करतोय आणि त्यांच्यावरती कारवाई करतोय। जे व्यक्ती हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावरती आपण कारवाई करतो। सर ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे का नुसतं एका दिवशीसाठी? नाही, ही कारवाई रोज चालू राहणार आहे। जोपर्यंत आपल्या पब्लिकला सवय लागत नाही हेल्मेट वेअर करण्याची किंवा जे सायलेन्सर चेंज करतायत ते सायलेन्सर चेंज करण्याची सवय बंद होत नाही, तोपर्यंत कारवाई सतत चालूच राहणार आहे। तर हे होते वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक। ही कारवाई टाळण्यासाठी व लोकांचे जीव वाचवण्यासाठी वाहतूक शाखा हे नेहमीच प्रयत्नशील असते आणि आज देखील ते सिव्हिल चौकात तेच कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे। पाहत रहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर।